सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 6 भावभक्तीची भावुक गाथा याचा भाग 3. मुलाच्या आजारातील अनुभव. 1964 मध्ये अगदी पहिल्या भेटीतच माझ्या पत्नीला स्वामींनी सांगितलं होतं, भीती वाटेल त्यावेळेस स्वामींचं स्मरण करावं म्हणून. आयुष्य आहे, प्रसंग येतातच. निरनिराळ्या प्रसंगात आपण देवाचं नाव घेतो. देवाला म्हणतो वाचव म्हणून. देवाप्रमाणेच शिष्य अशा प्रसंगातून सद्गुरूंना आठवतो, हाका मारतो आणि स्मरतो. ह्या सर्वात धावून मात्र येतात सद्गुरू. निदान मी तरी तसं पाहिलं आणि अनुभवलं. त्यातीलच हे 2 प्रसंग. 1970 सालची गोष्ट. माझा सर्वात धाकटा मुलगा चिरंजीव अनिल आजारी होता. त्यावेळी त्याचा ताप इतका चढे की काही विचारू नका. त्यात एक दिवस तर त्याला दिवसभर असं 4:30 पावणे 5 असं टेम्परेचर होतं. शेवटी सायंकाळी तर त्याच्या डोक्यावर आणि अंगावर सुद्धा आम्ही बर्फ ठेवला. मुलाची लक्षणं त्या दिवशी तरी चांगली दिसत नव्हती. सायंकाळी माझे फॅमिली डॉक्टर श्रीयुत भाश्री गद्रे चिरंजीव अनिलला तपासण्यासाठी म्हणून आले होते. त्यांनी त्याला तपासलं, मला जरा बाहेर बोलावलं आणि म्हणाले, मुलगा सिरियस आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये हलवतोस? मी त्यांना म्हटलं, तुम्ही म्हणाल तिथं. डॉक्टर म्हणाले, डेक्कन जिमखान्यावरील डॉक्टर फडक्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चल, मी तिथे येतोच. चिरंजीव अनिलची स्थिती चांगली नव्हती. त्याच्याकडे पाहिल्यावरच काहीतरी भेसूर असं वाटत होतं. त्यातून डॉक्टरांचं असं मत ऐकून आणि मुलाची ही अशी स्थिती पाहून इतर मुलं पण रडायला लागली, पत्नी पण रडायला लागली. मनात म्हटलं, स्वामी आता वाचवा. तोच पत्नीला घेरी आली. तिला जरा सावरून तिचं डोकं मांडीवर घेऊन आणि हुंदके देतच मी तिला म्हटलं, स्वामींनी तुला काय सांगितलंय? आता त्याचं स्मरण कर, ते येतील. थोड्याच वेळात आम्ही हॉस्पिटलमध्ये जावयास निघालो. निघताना माझ्या पत्नीनं स्वामींनी तिला म्हणून दिलेला त्यांचा एक फोटो आणला आणि तो मोठ्या श्रद्धेनं चिरंजीव अनिलला दाखवीतच ती त्याला म्हणाली, अनिल हे बघ स्वामी. नंतर लागलीच मुलाला घेऊन आम्ही डॉक्टर फडके यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. 1 तासाभरातच चिरंजीव अनिलची प्रकृती बरीच सुधारली. डॉक्टरांनी काळजी करण्यासारखं आता काही नाही असं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो चांगलाच बरा झाला. सायंकाळी डॉक्टरांनी औषधं वगैरे लिहून दिली. नंतर मुलाला घेऊन आम्ही घरी आलो. पुढं आपल्यावरील संकट टळलं आहे, आता स्वामींच्या दर्शनास जाऊन आलंच पाहिजे, ह्या उद्देशानं 1 महिन्यानंतरच आम्ही सर्व स्वामींच्या दर्शनास म्हणून पावसला गेलो. मुलाच्या या आजाराबद्दल स्वामींना आम्ही
कधी काहीच कळवलं नव्हतं आणि इतर प्रकारे त्यांना ती माहिती असण्याचं वा कळण्याचं काहीच कारण नव्हतं. आम्ही सर्व पावसला गेलो. स्वामी दर्शनास म्हणून खोलीत गेलो. स्वामी पलंगावर पहुडलेले असेच होते. चिरंजीव अनिल प्रसादासाठी म्हणून स्वामींच्या जवळ गेला. त्याला प्रसाद देत आणि माझ्याकडे आणि पत्नीकडे जणू आपणाला हे सर्व माहीतच आहे असं चेहऱ्यावर दाखवत स्वामी आम्हाला म्हणाले, अनिल हाच का आजारी होता? स्वामींचं वरील वाक्य ऐकून आम्ही पती पत्नी अगदी सर्दच झालो होतो. आम्हाला आश्चर्य वाटलं होतं. म्हटलं, इथं सांगायचं काय? सर्व ज्ञातच आहे. आम्ही उभयता काहीच बोललो नाही. स्वामी खऱ्या अर्थानं सर्वज्ञ होते ह्याची प्रचिती पूर्वी अनेक वेळेला आम्हाला आलेली होतीच. आज मात्र ती प्रचिती एका नव्या संदर्भात आली होती, एवढंच. ती म्हणजे, तुम्हाला भीती वाटेल तेव्हा स्मरण करा, मी आहेच. ह्या स्वामींच्या माझ्या पत्नीला 1964 साली सांगितलेल्या शब्दांच्या संदर्भात. आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला चौथा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.